नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वी मराठीचा 20वा धडा आपले जगणे आपली ओळख या धड्याचा स्वाध्याय इथे सोडणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. आणि माझं नाव आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. प्रश्न क्रमांक 1, खालील कोष्टक पूर्ण करा. मानवाने करायच्या गोष्टी आणि मानवाने टाळायच्या गोष्टी. आता इथे उत्तर बघा. मानवाने करायच्या गोष्टी आहेत: दिवा होऊन जगाला उजळावे, पावित्र्याची वस्त्रे पांघरावीत, नम्र राहावे, सौम्य राहावे, दुसऱ्यासाठी करुणा असावी. आणि मानवाने टाळायच्या गोष्टी आहेत: एक क्षणही कार्यावीन दौडू नये, कुणाबाबतीत मनाला आढी नको, उगाच कुणाला खिजवू नको, हांजी हांजी करू नको. आकृती पूर्ण करायची आहे. जगणे अर्थपूर्ण होण्यासाठी नियमित कराव्या अशा कृती: वाचन, लेखन, परवचा आणि व्यायाम. प्रश्न क्रमांक 3, खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. पटकूर पसरू नको. उत्तर: अंगावर पवित्रतेची वस्त्रे पांघरावीत, मंगलमय जीवन असावे. चिंध्या झालेल्या जीर्ण वस्त्र पांघरू नये, म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वात केविलवाणपणाचे किंवा दीनवाणपणा दुसऱ्यांनी आपली कीव करावी असे वर्णन करू नये. व्यर्थ कोरडा राहू नकोस, म्हणजे स्वतःच्या दुःखाचे प्रदर्शन करत रडत न राहता हृदयात इतरांविषयी करुणा असावी. समाजातील दुःखांविषयी अंतःकरणात ओलावा असावा. उगाचच कोते मन करून भावनाशून्यतेने वागू नये, म्हणजेच कोरडे राहू नये. कर्तृत्वाचे घडवी वेरूळ. उत्तर: पूर्वीच्या कलाकारांनी औरंगाबाद जवळील डोंगरात वेरूळ येथे भव्य लेणी कोरली. पिढ्यानपिढ्या हे शिल्प कोरण्यात खर्ची पडल्या. आज मितीस वेरूळचे हे शिल्प जगप्रसिद्ध आहे. त्याप्रमाणे जीवन जगताना आपल्या कर्तबगारीचे वेरूळ घडवावे असे कवी म्हणत आहेत. प्रश्न क्रमांक 4, काव्य सौंदर्य. पावित्र्याची पांघर वस्त्रे होऊन पटकूर पसरू नको या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर: माणसाने आपले आयुष्य कसे जगावे हे सांगताना कवी म्हणतात, श्रीमंतीचा बडेजाव दाखवणारी किमती वस्त्रे घालणे योग्य नाही, म्हणजे श्रीमंतीचे प्रदर्शन करू नको. मनाची शुद्धता महत्वाची आहे. मन पवित्र हवे, मंगलतेची वस्त्रे ल्यावीत. स्वतःचे जीवन चिंध्या झालेल्या पटकुराप्रमाणे दीनवाने लाचार असू नये. स्वतःच्या मनाचे मलिन घाणेरडे वस्त्र करू नये. मनाच्या पावित्र्याचा विचार या ओळीत मांडला आहे. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको या ओळीत दडलेल्या अभिनयाची गरज तुमच्या शब्दात स्पष्ट करा. दिखाऊ प्रदर्शनापेक्षा स्वच्छता महत्वाची आहे. शोभेचा बडेजाव करणे व्यर्थ आहे. मनाची शुद्धता व परिसराची स्वच्छता असावी हा बीजमंत्र कधी विसरू नये अशी कवींनी या ओळीतून शिकवण दिली आहे. या ओळीत स्वच्छता अभियान दडलेले आहे. स्वच्छता राखली की रोगराई होत नाही, अयोग्य धोक्यात येत नाही, शुद्ध मोकळी हवा व निर्मळ पाणी मिळते. गाडगे बाबा गावेच्या गावे झाडून स्वच्छ करीत. सेनापती बापटांनी स्वच्छतेचा वसा आपणास दिला आहे. स्वच्छता हा परमेश्वर आहे असे सुवचन आहे. शोभेपेक्षा स्वच्छता श्रेष्ठ आहे या मूलमंत्रात स्वच्छतेची महती कवींनी सांगितली आहे व स्वच्छता अभियानाचा पुरस्कार केला आहे. प्रश्न क्रमांक 5, स्वमत. प्रश्न क्रमांक: स्वकर्तृत्व घडवताना कवितेतील विचार कसा मार्गदर्शक ठरेल ते सविस्तर लिहा. उत्तर: स्वतःचे उत्तुंग कर्तृत्व ही स्वतःची ओळख आहे हे सांगताना कवींनी कवितेतील काही सुविचारांचे मार्गदर्शन केले. दिवा होऊन जगाला प्रकाश द्यावा, चाकूसारखी धार आपल्या वागण्यात नसावी, नित्य वाचन, लेखन, मनन, व्यायाम करावा, एकही क्षण कामाशिवाय वाया दौडू नये, मन पवित्र असावे, शोभेहून स्वच्छता श्रेष्ठ हा मूलमंत्र ध्यानी ठेवावा, नम्र असावे, उगाच अडी ठेवून कोणालाही खिजू नये, उदात्त विचार बाळगावेत, लाचारी पत्करू नये, कुणाला छळू नये, वाद घालू नये, स्वसामर्थ्याने संकटाचा गोवर्धन पेलावा, दुसऱ्याविषयी मनात करुणा असावी, नवनवीन विचारांचे मार्ग अंगीकारावेत, चांगल्या मूल्यांवर श्रद्धा असावी, भेदरून न जाता धैर्याने वागावे, मातृभूमीचे व मातीचे ऋण फेडावे. अशा प्रकारे स्वकर्तृत्वाने वेरूळ उभारावे असे मार्गदर्शक विचार कवितेत मांडले आहे. आपल्या जगण्यातून आपली ओळख व्हावी यासाठी पाळायची पथ्ये कवितेच्या आधारे लिहा. उत्तर: आपण स्वतःच्या जीवनाचे निर्माते आहोत
आणि आपल्या आचरणाद्वारे जगाला आपली व्यक्तिमत्व दाखवावी लागते. जीवनातील प्रत्येक क्षण कार्यपूर्ण असावा. कार्यशीलता हे महत्त्वपूर्ण आहे. मनात पवित्रता ठेवावी आणि नम्रता हे आपल्या स्वभावाचे भूषण असावे. इतरांना त्रास देण्याऐवजी उच्च विचार बाळगावेत. स्वच्छता हे शोभेपेक्षा महत्त्वाचे आहे. वादविवादांपासून दूर राहून इतरांच्या प्रती करुणा बाळगावी. उच्च मूल्यांची निष्ठा ठेवून संकटाशी लढाई करावी. धैर्य आणि हिमतीने जीवन जगावे. आपल्या कर्तृत्वाचे शिल्प साकार करून मातृभूमी आणि मातीचे ऋण फेडावे. धन्यवाद विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या अमूल्य कमेंट्सची आम्ही आतुरतेनं वाट बघतोय. सो तुम्ही भरभरून कमेंट्स करा. धन्यवाद.